हॅलो हॅलो. हॅलो. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. दोन्ही संघाने विनंती असेल वेळेच्या संदर्भात आम्हाला सहकार्य करा. वडूनगर संघाची जोडी देखील आपण मैदानामधून पाहतोय. सलामी जोडी. बजरंग आणि दिलीप ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. तर वीर तानी दापोडे या संघाचा सलामी गोलंदाज हरिदास. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटकात तो गोलंदाज हरिदास. अनिल भाऊ यांचा संघ आपण पाहतोय. वीर तानी दापोडे संघ त्यांच्या नेतृत्वात तालुका क्रिकेट मधून संघ अतिशय उत्कृष्ट कामगिरी देखील करतोय. आनंद एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आनंदजी पाटील यांचा संघ हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडार्थी उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या मनापासून स्वागत. आज निश्चित स्पर्धेला सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होती. बजरंग आणि दिलीप. तर सलामी गोलंदाज हरिदास. पहिला चेंडू पेस करताना बॉलिंग ट्रॅकवर पहिला चेंडू कमालीचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परिपूर्ण बीट होताना फलंदाज बजरंग. फर्निचर बिघडते या ठिकाणी बजरंग याचा त्रिफलाचित फलंदाज बाद होतो. पहिला चेंडू पेस करताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूची लाईन त्याला हिट करता आली नव्हती. मिडल बॅट चेंडू त्याला घेता आला नव्हता. चेंडू परिपूर्ण बॅट मधून मिस होताना एस्ट्यांवर आदळतोय आणि पहिला फलंदाज पहिलाच बॉल कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आवाज. चला टीम मीटिंग जास्त करू नका प्लीज. दोन्ही संघांना थोडंसं सजेशन केलं जातं. वेळेच्या संदर्भात प्लीज आपण आम्हाला सहकार्य करा. हॅलो. अतिशय चांगला फटका आपण पाहतो. फलंदाज रणजितीच्या बॅटमधून सुरेख सुंदर पण उत्कृष्ट फटका. आउटफील्डमधून देखील चांगले क्षेत्ररक्षण झालंय. तानाजी याच्याकडे चांगले क्षेत्ररक्षण कुठेतरी संघाची मला वाटतं एक धाव वाचवली गेलेली आहे. मात्र या 3 धावेने रणजित स्वतःचा अकाउंट ओपन करतो. संघात धावसंख्या देखील होते 1/3. पहिला चेंडू पेस करता रणजित या बॅटमधून आपण 3 धावा पहिल्या कमालीचा फटका देखील त्याच्या बॅटमधून पाहिला. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट केला होता आणि चेंडू पॉईंट सेमेरसून ट्रॅव्हल होता मार्गस्थ झाला होता. आणि जोपर्यंत आउटफील्ड मधून चेंडूची फेक केली जात नाही तोपर्यंत मिळतील 3 धावा. चला प्लीज दापोडे संघाचा कॅप्टन बघा तुम्हाला वेळेच्या संदर्भात पुन्हा एकदा वॉर्न केलं जातं. प्लीज आपण वेळ कमी घ्या. पंच आपण देखील थोडंसं वेळेच्या संदर्भात दोन्ही संघांना सजेशन करत चला. आता मात्र एक पुल्यांचा चेंडू ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. बघा जसा मारा तसाच मारा. जवळजवळ आपण पाहिलं होतं ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. फलंदाज रणजित याला. चेंडूची दिशा ज्या बाजूने असते त्याच बाजूने
खेळणं फार गरजेचं असतं. या ठिकाणी मात्र आता लेग स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू आपण पाहतोय. पंच वाईटची खून करतात. अवांतर धावणे संघात धावसंख्या 4 वर पोहोचते. पुढील रेग्युलर कोणची आहे? जयदुर्गा सुरई आणि विकी स्पोर्ट कुकसे. नंतर करू. या ठिकाणी मात्र चेंडूला अतिशय चांगला फटका, थोडासा ऑन द ऑफ, कमालीचा फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, नाही अडू शकत. कधी लहरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडूला सुंदरसा ऑन द ऑफचा फटका देखील आपण पाहिला होता आणि चेंडू पॉईंट सीमाच्या बाहेर जाणार. चौकार येतो. चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 8. षटक क्रमांक पहिलं 1-8 अशी सुरुवात. एक नौका संघ आपण पाहतोय. जय गावदेव वडुनगर संघ जरी नौका असला तरी मात्र कुठल्याही प्रकारचं नौकेपण या संघामधून जाणवलं जात नाही. आता मात्र मिस टाइम फटका आहे. यस बेल जज कॅच. एसटी रक्षक सुहासच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कलेक्ट केला जातोय. महत्वाचा फलंदाज देखील बाद होतो. रणजित ज्याच्या बॅट मधून आपण दिलीप, मला वाटतं बाद होतोय, सो सॉरी, दिलीप हा फलंदाज बाद होतोय. ज्याच्या बॅट मधून देखील आपण एक चौकार पाहिला. नेक्स्ट बॅट्समॅन प्लीज थोडंसं वेल कमी घ्या आपण. बघा जे 38चं सर्कल आहे ते लगेच आपण क्रॉस देखील करायचं. नेक्स्ट न्यू बॅट्समॅन संतोष. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे. संघात धावसंख्या 2-8. अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदर सॉफ्टवेअरचा फटका आपण पाहिलो तर चांगले क्षेत्ररक्षण मात्र पाहतोय आउटफील्ड मधून. जणू काय मैदानाला आग लागली बघा. भागम भाग, भाग मिल्का भाग. त्याला बघाया जमती लोक सारी अशी थकात होते. एंट्री भारी आहे जनतेचा तो रखवाला. सारा महाराष्ट्र मानतोय त्यांना. कित्येक होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील. होऊन जातील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील. 3 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट झाले. 3 धावांनी संघात धावसंख्या 3 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 11. फलंदाज देखील या ठिकाणी बाद होते चौथ्या धावेसाठी. तर षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3-11 अशी सुरुवात आहे जय गावदेव वडुनगर संघाची. चौथा हिरवा मानकोली बी या संघाचे नामांकित उत्कृष्ट खेळाडू आमचे परम मित्र भिवंडी तालुक्याचा एक उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकोली ओटो. वेलकम कलरम केनी. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. षटक क्रमांक पहिला संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 11. नेक्स्ट न्यू बॅट्समन पप्प्या.
एक सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट चेंडूची फेक झाली दोन साला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं पंच लेग बायचा इशारा करतात एक दवेचा निर्बळ धावसंख्या पुढे सगळे धावसंख्या होते ती 12. या ठिकाणी मात्र खराब चेंडू लेग स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करते गमांतर धावणे संघात धावसंख्या एक धावणे पुढे सत्य धावसंख्या होते ती 13. राजेश अतिशय चांगला चेंडू 30 रुपयामध्ये फक्त चेंडूला थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला येतोय राजू याच्या माध्यमातून थोडासा फेक अंडरआर्म आपण पाहतोय 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील या 2 धावांनी संघात धावसंख्या 15 वर पोहोचते षटक क्रमांक दुसरं नाणेफेक हरल्यानंतर या ठिकाणी जय गावदेव वडूनगर आता मात्र एक सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट चेंडूची फेक झाली ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता फलंदाजाचा मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क त्याला साधता आलं नव्हतं रणजित आतापर्यंत 4 चेंडू मधून ज्याच्या बॅटमधून देखील आपण चांगले धावा पाहिल्यात 8 धावा फुलेंचा चेंडू ऑपरेटरचा अतिशय चांगला फटका देखील आहे विष्णू याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये आपण पाहिलं जवळजवळ कुठेतरी वाईटिश लॉंग ऑन सीमरच्याकडे असताना मिड ऑफ ला येऊन चांगलं क्षेत्ररक्षण करतो विष्णू मात्र तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी देखील प्राप्त होते फलंदाजाने या 2 धावा संघात धावसंख्या 17 वर पोहोचते अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राजेश सुरेख सुंदर अपतम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हता थोडासा साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता मात्र चेंडूची लाईन रीड करता आली होती फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता होते कमालीची चेंडूची फेक झाली होती राजेशच्या माध्यमातून सुरेख सुंदर अपतम उत्कृष्ट चेंडूची पुन्हा एकदा फेक आपण पाहतोय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हता चेंडू अंगावर आदळते पंच लेग बायचा इशारा देखील करतात एक धावणी संघात धावसंख्या 18 वर पोहोचते षटक क्रमांक दुसरं समाप्त होते 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 3/18
दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 18. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगित तिसरं गोलंदाज सदानंद. हे बघूया सदानंद आपल्या संघाला किती देतो आनंद. स्ट्राईक रोटेट करतो रणजित नॉस्ट्रेसाठी पप्प्या. चला प्लीज वेळेच्या संदर्भात दोन्ही संघ थोडंसं सहकार्य करा. पंचांना देखील विनंती असेल आपण वेळोवेळी थोडंसं ऑन करीत चला. अतिशय चांगला फटका चेंडूला सुंदरसा ऑनरीचा फटका आपण पाहतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मिसफील्ड निश्चित झालं होतं राजेश याच्याकडनं आणि दोन्ही फलंदाज देखील दक्ष आपण पाहिलं आणि ज्या ठिकाणी एक धावे ठिकाणी दोन धावा कन्व्हर्ट केले जातात. या दोन धावांनी संघात धावसंख्या 20 बरोबर पोहोचते. षटक क्रमांक तिसरं पहिला चेंडू पेस करताना तिसऱ्या षटकातील आपण रणजित याच्या बॅटमधून पाहिलं 2 धावा. अगेन्स्ट गोलंदाज सदानंद. या ठिकाणी मात्र थोडस जम्पिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अतिशय खराब चेंडू दिशांनी चेंडू स्पेअर मारा आपण पाहतोय. पंचांच्या समांतर धाव मिळते अवांतर. या एकदा संख्या धावसंख्या पुढे सकते धावसंख्या होते ती 21-21. मात्र या ठिकाणी फलंदाज देखील बाद झालेला आहे तो रणजित. मला वाटतं या ठिकाणी फलंदाज बाद नसावा. धावसंख्या 21 आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा सज्ज होते मारू 55 क्रॉस करतो. राईट मोरचा मारा गोलंदाज सदानंद. स्ट्राईक रोटेट करतो रणजित. चला प्लीज वेल कमी घ्या थोडासा स्पीडअप करा. या ठिकाणी मात्र थोडस जम्पिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं आणि पिछे उचली घेतलेला चेंडू आपण पाहिला होता. बाउन्स झाला होता चेंडू आणि परिमुळे बीट होताना या ठिकाणी गोलंदाज देखील थोडस कुठेतरी कॉलिंग केलं जातं वॉर्न केलं जातं. फर्स्ट वॉर्निंग दिली जाते. आता मात्र एक सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज रणजित याला बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील आपण डॉट पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक तिसरं फक्त 21-21. ऑन साइडचा फटका देखील चांगला आहे. चेंडू शॉर्ट मिडॉनला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल मात्र फलंदाज बाद देखील होतोय रणजित. नेता महान गावागावात मिळतोय मान. कसलय दादा लय मनान लाखो दिला जीवन लय जान. असा हा आमचा नेता महान गावागावात मिळतोय मान. कसलय दादा लय मनान. चला नेक्स्ट न्यू बॅट्समन आपण देखील थोडस बेल कमी घ्या. अशोक येतोय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील थोडीशी विनंतीशील प्लीज वेळेच्या संदर्भात आपण थोडंसं सहकार्य करा. पंचांना देखील विनंतीशील आपण थोडस देखील खेळाडूंना बेलवेली ऑन करत चला. नेक्स्ट न्यू बॅट्समन अशोक. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. मारू 55 क्रॉस करतो. राईट मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतो. न्यू बॅट्समन न्यू बॅटल अशोक. षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय. आतापर्यंत धावसंख्या ती 22.
पुलेंचा चेंडू ऑफलाईनचा अतिशय चांगला फटका, चेंडू मिडॉपला जातोय. राजूच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण मिळते, फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने अशोक देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 23 वर पोहोचते. चला प्लीज थोडस बेलेच्या संदर्भात दोन्ही संघ प्लीज सहकार्य करा. नेक्स्ट न्यू बॅट्समन मला वाटतं ज्ञानेश्वर, कमालीचा फलंदाज ज्ञानेश्वर. सदानंद. या ठिकाणी पप्प्याच्या बॅट मधून हा फटका आपण पाहतोय. मात्र फटका पाचतोय का? येस. मात्र विष्णू याला जेल कलेक्ट करता आला नव्हता. दादाला आउट व्हायचा तर मग आलता तरी कशाला. चला टीम मीटिंग करू नका, चर्चा करू नका. ही वेळ चर्चेची नाहीये. धावसंख्या 25 आहे. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. बघा पंचांनी देखील विनंती करतो, या सामन्याला फार उशीर झालेला आहे. दापोड संघाचा कॅप्टन बघा, कदाचित आपण जास्त वेळ घ्याल तर कदाचित ऑर्गनाइज कमिटीला कुठेतरी वेगळा विचार करावा लागेल. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर गोलंदाज निलेश. दादा चालू करा, चालू करा. शेवटचं अंतिम अखेरचं षटक आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका आपण पाहतोय. कमालीचा फटका होता, मात्र काय दुर्दैव म्हणावं लागेल, फलंदाजाचा झेल बाद होतोय. फटका उत्तम होता, प्लेसमेंट मात्र चांगलं नव्हतं. त्यांची अदा ही लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी जनता सारी. त्यांची अदा ही लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी जनता सारी. नरारी भाऊ चला त्यांना टाकू दे, बरी टाकतात बॉलिंग. नेक्स्ट बॅट्समन दीपक येतोय.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो, मारुती पंचांना क्रॉस करतो आणि पहिला चेंडू हाताळताना गोलंदाज एक विकेट देखील प्राप्त. या ठिकाणी मात्र चेंडूला मोठा फटका गेल्याचा मानस चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. सर्वात महत्त्वाचं आपण पाहिलं फुटवर, कुठल्या प्रकारचं फुटवर पाहायला मिळालं नव्हतं. पप्प्याच्या बॅटमधून हा निर्धाव चेंडू देखील पाहतोय, पण स्विंग अँड मिस बीट झाला होता. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे ती फक्त आणि फक्त 25. कमालीची गोलंदाजी, संघाकडे विश्वास, त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी. पहिल्या 3 चेंडू आपण विचार कुठल्या प्रकारचे धाव नाही, पहिल्या चेंडूमध्ये एक फलंदाज देखील ज्यांना बाद केलेले आहे. अगेन्स्ट गोलंदाज निलेश. दुसरा आहे ना. 2 धावा देखील घेण्याची संधी प्राप्त होते. पप्प्या याला 2 धावांची संख्या, धावसंख्या 27 वर पोहोचते. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघू येणाऱ्या 2 चेंडूमधून जे गावदेव वडूनगर संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. याचा आवाज दे ना जरा. गोलंदाज निलेश. सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. आपण पाहिलं होतं फलंदाज निश्चित थोडासा बॅकफुटला गेला होता. चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न देखील होता. हलकासा अपील पंच देखील समज. मला वाटतं चेंडू आणि बॅटमध्ये कुठेतरी स्पर्श झालेला आहे, चेंडू बॅटला ब्रश झालेला आहे. धन्यवाद. षटक क्रमांक 4 संपत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 29 आणि विजयाचं लक्ष असेल 30 धावांचं. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून आज भिवंडी के बहुत ही मशहूर क्रिकेटर कालिकमाता कालवारे संघाचे सदा यांनी देखील स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद सदाजी मात्रे. चला नवगर संघाचा कॅप्टन आपण देखील बेल कमी घ्या. लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जय गावदेव वडू नवगर संघाचा कॅप्टन. चला जय गावदेव वडू नवगर संघाचा कॅप्टन आपण देखील वेल कमी घ्या. लगेच आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेट फेस्टिवल 2022 कमालीचं आयोजन केंद्रीय मंत्री चषक 2022 ही स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे करता धरता एवन जोडी यांच्या माध्यमातून एक सुरेख सुंदर अप्रतिम या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. मित्र स्पर्धे
केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्र बघा, या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षक स्टँड देखील आपण पाहू शकता. का कमालीचं प्रेक्षक स्टँड देखील या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. पहिलं प्रेक्षक स्टँड आहे श्री सिद्धिविनायक स्टँड. जो संघ आहे सिद्धिविनायक अंजूर, सिद्धिविनायक या नावानं पहिल्या स्टँडची उभारणी. त्यानंतर भाजपा युवा मोर्चा स्टँड, भारतीय जनता पार्टी स्टँड, त्यानंतर स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड, त्यानंतर स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड, स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँड, लोकनेते दिवा पाटील स्टँड, त्यानंतर सारा एंटरप्राइजेस, त्यानंतर भूमी एंटरप्राइजेस आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा स्टँड आपण पाहतोय स्वर्गीय लता दिदी ज्ञान कोकिला, भारताची लता मंगेशकर दिदी यांचं देखील स्टँड या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे. अशा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना देखील एक भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी देण्यात आलेली आहे. चला नवगर संघ चर्चा नको, विचारान जिंदगी खपली, बोंबील आणले तेव्हा सुकट खपली. संध्याकाळी येणार सुकटवाले. सलामी जोडी राजू आणि हरिदास. बिजाचं एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 30 धावांचं, 24 चेंडू 30 धावाचं छोटंसं समीकरण. तर सलामी जोडी देखील आपण पाहतो टाळ्यांच्या गजरात. तर बघूया सलामी गोलंदाज कोण येतोय. ज्ञानेश्वर चिकणे यांनी देखील या काय कमालीचा संघ या ठिकाणी उभारलेला आहे. वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला, संघाच्या वतीने पहिलं षटकात तो गोलंदाज रणजित. वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला, संघाच्या वतीने पहिलं षटकात तो गोलंदाज रणजित. स्ट्राईक रोटेट करायची संधी आहे. बॅट्समन अँड बॅटल हरिदास, नॉन स्ट्राईकसाठी राजू. दापोडे संघाचे समर्थक देखील मोठ्या संख्येने देखील उपस्थित. समर्थकांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. त्यामध्ये आपण पाहतोय 40+ सिनियर संघाचे मातबर नामांकित खेळाडू आहेत. राजू पाटील असतील, ज्ञानदेव पाटील असतील, मनोज पाटील असतील. सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत असेल. बघा दादा, याच्यासाठी प्रॅक्टिस फार महत्वाची असते.
ऑन साइडचा चांगला फटका देखील आपण पाहतोय, मिळते एक धाव. अगेन्स्ट गोलंदाज बजरंग. सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट फटका आपण पाहतो, चेंडूला सुंदरसा स्क्वेअरकटचा फटका पाहतो आणि 2 क्षेत्र बीट करून चेंडू जातोय सीमरच्या बाहेर, चौकार येतोय. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर धावसंख्या ती 5, बिनबाद 5, विजयाचं लक्ष फक्त आणि फक्त 29 धाबांचं, 30 धाबांचं. 5 धाबा झालेले आहेत, 30 धाबांचं लक्ष आणि षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय 5 धावा देखील या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बजरंग. चेंडूला सुंदर असा फटका देखील आपण पाहतोय. ज्ञानेश्वर याला चेंडू मात्र तो कलेक्ट करता आला नव्हता. आउट ऑफ इनसाइट. आपल्यावर चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला, चेंडू इनफिल्डच्या वरून आपण पाहिला होता. ज्ञानेश्वर दक्ष होता, मात्र त्याला तो झेल कलेक्ट करता आला नव्हता. 2 धावा देखील कंप्लीट केले जातात. राजूच्या बॅट मधून 2 धावांनी सगळ्या धावसंख्या 7 वर पोहोचते. आता मात्र चांगला फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. 2 क्षेत्र बीट करून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. राजूच्या बॅट मधून चौकार देखील येतोय. चौकार संघात धावसंख्या 11 वर पोहोचते. ज्याच्या नावाचं जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचं जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. षटक क्रमांक पहिला बजरंगीच्या माध्यमातून आपण पाहतो आतापर्यंत 11 धावा झाली. कुठल्या प्रकारचा फलंदाज देखील बाद झाले नाही. एक जमेची बाजू आहे वीर आणि दापोडे संघाची आणि विजयासाठी देखील एक मापक लक्ष्य. नौका संघ देखील त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. जय गावदेव वडूनवगर. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका. चांगले क्षेत्ररक्षण केलं जाईल का? यस. मात्र दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि या प्रयत्नामधून फलंदाज राजू याला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद होतोय राजू. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. अति घाई संकटात नाही. बघा पहिली धावा ती वेगाने प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावेचा मग मात्र आवडता आला नाही. दुसरी धाव घेताना फलंदाज महत्वाचा बाद होतोय राजू, ज्याने 4 चेंडू मधून केल्या 11 धावा. नेक्स्ट न्यू बॅट्समन विष्णू. चला प्लीज वेलकम घ्या. धावसंख्या 12 आहे. षटक क्रमांक पहिला संपता 1 बाद 12. बघा आता येणारे चेंडू 18 आणि विजयासाठी देखील 18 धावांची गरज आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाहिला सांघिक दुसरा गोलंदाज अशोक. स्ट्राईक रोडेकडे संधी आहे ती हरिदेशाला. गोलंदाज सज्ज राईट आर्म राऊंडचा मारा करतोय. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली ती. फुल लेनचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज हरी याला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. येणारे चेंडू 17 विजयासाठी अजूनही 18 धावांची गरज. 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अशोक. आता मात्र फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका देखील चांगला होता. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल का? यस.
2 धाबा कंप्लीट, 2 धाबांची संख्या धावसंख्या 14 वर पोहोचते. चला गावदेवी पुणा संघाचा कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतयारीमध्ये राहायचं आहे. लगेच विजेत्या संघाशी तुमचा सामना असेल त्या अनुषंगाने संघाचं कॅप्टन अँड अदर्स टीम आपण आपल्या पूर्व तयारीमध्ये राहायचंय. चेंडूला मोठा फटका मारण्याचा मानस आपण पाहिला होता. फलंदाज हरियाचा मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. चेंडू बॅटच्या आतील कट घेतोय. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव, धावसंख्या एकने पुढे सकते ती 15. विजयापासून अजूनही 15 धावा दूर आहे. 15 चेंडूंचा देखील खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे फक्त आणि फक्त एक धावेची आवश्यकता आहे. विजयासाठी एक सोपं समीकरण आहे. आता मात्र स्ट्राईक रोटेट करतो संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड फलंदाज विष्णू. डिफेन्सिव्ह फटका पाहतो विष्णूच्या बॅट मधून. हलक्या बॅट फक्त चेंडू पुश केलं तर चेंडू ऑफसाईडला जातोय. शॉर्ट पॉइंटला जाणारा चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जाईल. तोपर्यंत मिळतं एक धाव. धावसंख्या एकने पुढे सकते ती 16. बघा मोठ्या पटक्यांची देखील कुठल्या प्रकारची आवश्यकता नाही. फक्त चेंडूला रोटेट करण्यासाठी डबल सिंगल क्रिकेटची लाईफलाईन ज्या धावा आपण समजतोय त्याच धावा या ठिकाणी करायच्या आहेत. फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका देखील आपण चांगला पाहतोय. मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने संघात धावसंख्या 17 वर पोहोचते. विजयापासून 13 धावा दूर आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फुलेंचा चेंडू ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर एक चांगलं षटक घातला. त्यांना गोलंदाज आपण अशोक याला देखील पाहिलं. कमालीचं षटक अशोक याच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 5 धावा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामधून येतोय. आता येणारे चेंडू 12. विजयासाठी 13 धावांची गरज असेल. चला प्लीज आपण देखील आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. येणारे चेंडू 12. विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगित. तिसरं गोलंदाज संदीप येतोय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगित. तिसरं गोलंदाज संदीप. अतिशय चांगला फटका. आर्याच्या बॅटमधून ऑनसाइडचा फटका आपण पाहतो. कार्पेट चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील. मात्र 2 धावा घेण्याची संधी देखील प्राप्त होते फलंदाजांना.
या दोन धावांनी संख्या धावसंख्या दोनने पुढे सगळे धावसंख्या होते ती 19. विजयापासून 11 धावा दूर आहे आणि 11 चेंडूंचा खेळ देखील बाकी आहे. अतिशय चांगल्या संघाची उभारणी देखील ज्ञानेश्वर चिकणे यांनी केलेली आहे. कमालीचा संघ आहे. या ठिकाणी मात्र फुल लेनचा चेंडू ऑनसाइडचा फाटका. यस यस चेंडू जातोय का? चेंडू जातोय सीमारच्या बाहेर. षटकार आता मात्र परिपूर्ण कमबॅक होताना आपण पाहतो वीरतानी दापोडे संघ या स्पर्धेमधून परिपूर्ण कमबॅक करतोय. खराब चेंडू उत्तम प्रहार जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं. फुल लेनचा चेंडू तो ऑनसाइडचा बिग ब्लास्ट देखील हरियाच्या बॅटमधून आपण पाहिला आणि या 6 धाव्यांनी आता या स्पर्धेवर थोडंसं वर्चस्व प्रस्थापित करताना वीर तानाजी दापोडे संघ धावसंख्या 6 ने पुढे सरकते. 25. विजयापासून फक्त आणि फक्त 5 धावा दूर आहे. थोडासा मेस टाइम फाटका आहे. मात्र 2 क्षेत्ररक्षणा मधून चेंडू लँड होतोय. मिळते 1 धाव. सांगायचं झालं तर तेरे मेरे बीच में दोघांच्या मधून चेंडू पडतोय. 1 धाव देखील कंप्लीट केली जाते. 1 धावणी संख्या धावसंख्या 1 धावणी पुढे सध्या आता मात्र स्ट्राईक रोडेकडे संधी आहे. टेक्निकल बॅट्समॅन वीर तान दापोडे संघाचा सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड विष्णू. 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि 4 धावांची गरज आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साइडला जातोय. 1 धाव घेण्याची संधी. शॉर्ट मिडॉनला चेंडू जातोय. अशोक याच्या माध्यमातून देखील चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 27. विजयापासून फक्त 3 धावा दूर आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा हरियाच्या बॅट मधून हा बिग ब्लास्ट. जेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा आपण पाहिली. कमालीचं क्षेत्ररक्षण झालं होतं. जवळ सीमारेषे लगत हा जेल कलेक्ट करण्याचा प्रयत्न अशोक याच्या माध्यमातून आपण पाहिला होता. पहिल्या स्केलमधून जेल कलेक्ट झाला होता. मात्र स्वतःला कुठेतरी थोडासा स्थिर करू शकला नव्हता. जज करू शकला नव्हता. जेल सुटून जीवदान मिळतंय. 1 धाव देखील कंप्लीट. ऑन साइडचा फाटका चांगला आहे. मिळते 1 धाव. धावसंख्या 29. इक्वल. सामना बरोबरीने झालेला. विजयापासून फक्त आणि फक्त 1 धाव दूर आहे. जरी या सामन्यामधून कुठं आपण पराभवाच्या खाईमध्ये जे गावदे वडवणूक संघाला पाहिलं तरी मात्र कमालीचा खेळ देखील या संघाने केलेली पहिल्यांदाच्या स्पर्धेमधून खेळताना भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ जी संघटना आहे त्या स्पर्धेमधून पहिल्यांदाचा संघ खेळताना आपण पाहिला. नौका संघ आहे. नुकतंच ज्यांचं या स्पर्धेमधून आगमन झालेले आणि पहिला सामना खेळताना एक दिग्गज संघाशी का कमालीचा खेळ देखील त्यांनी केलेला आहे. जरी पहिल्या सामन्यामधून हरलो तरी मात्र एक वाघासारखा लढलो असा काही संकेत देताना संघ आपण पाहिला. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर. विजयापासून फक्त आणि फक्त 1 धाव दूर आहे. अजून विजय संपादित झालेला नाहीये. पण आम्ही भविष्यवाणी केलेलं कुठे संघ थोडासा पराभवाच्या खायमध्ये. गोलंदाज बाळा. कमालीचा चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती आणि ह्या चेंडूंची फेक करावी लागेल. आता मात्र एक मॅजिकल षटकात गोलंदाज बाला. पहिला चेंडू जागतिक आदेश देणारा फलंदाजाला. कदाचित 4 ते 5 धावा जरी असत्या तरी मात्र या सामन्याचं चित्र देखील फार वेगळं असतं. बघा 1 धाव कशी केली जाते. या ठिकाणी थोडासा डिफेन्सिव्ह फटका हलक्यात फक्त चेंडू टॅप केलं जातं. चेंडू जातो थर्ड मॅनला.